पप्पाला आवाज देते तिच्या. ते चालले एंजलला घ्यायला तरी आवाज देते. जर जरा बघेल ती, तिचं काय एवढं टेन्शन घेते. आज एंजलच्या डान्स क्लास मध्ये सर रील्स घेणार आहे. पंजाबी त्यांचा काय सॉन्ग आहे त्याच्यावरती. ते कपडे माझ्याकडे आता तिच्यासाठी पंजाबी ड्रेस आहे नाहीये, म्हणजे घालत नाही तर आम्ही घेत नाही. पण हा भेटला कसा तरी अवेलेबल झाला तर हा घातला तिला. दाखव, अजून टाइम आहे म्हटलं ट्राय कर, नाही तर मग दुसरं कोणाला फ्रेंडला विचारावं लागेल की असेल तर 1 तासासाठी द्या जरा. पण हा आमच्याकडे होता. म्हणजे ती लहान होती त्यावेळेस तिला तो खूप मोठा होता. तिची आता हाईट वाढली तर तिला बरोबर आलेला आहे तो. मी ठेवलेला तर मग म्हटलं आता जो आहे तोच घाल जाऊ दे. तर मग आता तिची तयारी नंतर करेल मी, दाखवेल तुम्हाला. आज संडे म्हणून सगळ्या गोष्टी आरामात चाललेली आहे. सगळं जेवण वगैरे झालं, सगळं आवरली कामाने. पहिल्यांदा म्हटलं हिचा ड्रेस शोधून घेऊया, म्हणजे जाताना नको ना घाई व्हायला की मग हे नाहीये त्याचं ते नाही. ऍक्च्युली याच्यावरती ओढणी नाहीये, बट आता ही मिळालेली आहे मला ही, किंवा मग अजून एका जणाला विचारावी लागेल याच्यावरची आहे का कोणाला तरी, किंवा मग असंच देईल मग हिला पाठवून. थोडीशी लांब राहा एंजू, बघू देत. असंही छान वाटतंय ओढणी वगैरे नसली तरी, नाहीतरी ते डान्स करताना कॅरी करता येत नाही मुलांना. असंचे सर मे बी शूट करणार आहे ह्यांचा एका सॉन्ग वरती, त्याच्यामुळे मग त्यांनी आता जस्ट दुपारी त्यांचा काहीतरी मेसेज आला. 1 दिवस आधी सांगितलं असतं तर थोडस आपण शोधाशोध तरी करतो. बट चला जाऊ दे, माझ्याकडे हा होता तर मग मी तिच्यासाठी हाच काढून ठेवला. छान वाटतं तिला. काढून ठेव आता, नंतर जाताना घाल. चला मग नंतर भेटतो आम्ही तुम्हाला. 2 दिवस झाले लगातार पाऊस सुरू आहे. पावसाने मस्त एकदम थंड वातावरण केलेलं आहे. पावसाळा गेल्याच्या नंतर एवढा जोरदार पाऊस पडतोय. आज पण पूर्ण दिवस, काल पण होता, अजून 2-3 दिवस पडणार. ती मला स्केल लागेल बाबू. यश ओरडते अजून पण. आणि वाजलेले 5, पण मागे दिसत असेल नाही माहिती, काळोख झालेला आहे अजून पण. आता अजून जोरात पाऊस पडणार आहे. चला तर मी ठेवलेली इथे चहा दाखवते मी तुम्हाला. आणि इथे एंजूचं काय चाललंय करामती. म्हणजे एंजू ना एक दिवस मायक्रोस्कोपनी बघते बघा. आता हे त्या स्केल मध्ये कोण दे आता तिला. उभी राहा बाबू इथे. बाबू रडते एंजू, ते बाबूला तिला पण स्केल हवे. ते पटकन दे तिला दे. पण तिला नाही समजत ना, तू जे घेते तेच तिला हवं असतं. आता काय करणार ना, लहान आहे ती. एंजूचं घरी असलं की नाही अशीच उद्योग असतात. काय नाही. दे मला दे, दे मला दे, दे दे मला दे. ती नाही देते ना, दे मला दे. तुला दुसरी देते मी, दे. ती उचलायला येत नाही स्केल तिला. हे घे. हा ये इथे, चल ये माझ्याकडे. चिडते बस. ये उभी राहा, चिडू नको. ये चल. ही ना खूप चिडायला लागलेली आणि खूप नाटक करते. ही एंजल जे घेते ना तेच तिला हवं असतं. मग ती कोणती पण गोष्ट असते, तिची बुक, तिचे कपडे एक्सेट्रा जे असेल ते बघा. चिडते एंजू वरती, देत नाही एंजू तर. चला मी चहा पिऊन घेते आणि हिला जरा शांत करते आणि परत तुम्हाला भेटते. संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू आहे. आज जेवणामध्ये सुक्कटची भाजी बनवणार आहे, चपाती. आणि मी हिला तोंड वगैरे धुवून यायला सांगितले आणि बघा अशी करते. हिला जायचे, तयारी करायची आता हिची. तर पीठ मळून ठेवलं. मी विचार केला की पीठ मळून थोडा वेळ ठेवलं की हिची तयारी करून हिला पाठवेल आणि मग जेवणाला लागेल. पण ही एंजल अशी टाइमपास करते आणि मग तिच्यामुळे मग मला पण थांबावं लागतं.
जा ना, पटकन वॉश करून ये ना, धुवून ये पटकन. बाबू झोपलेली नाही, तिला झोपवते मम्मी. पण आता टाईम होतोय जायला, तिला 7 वाजत आलेले आहेत आणि ते असे आवरते. एक तर मुलींची तयारी करायला मग टाईम लागतो. मग केस कसे करायचे कसे नाही, अजून किती भरपूर हे आहे. सिम्पलच सांगितले, बट सिम्पलला पण आपल्याला थोडंसं मॅनेज करावं लागतं. चला आता मग तिची तयारी करून घेते मी, पुढे बघा तुम्ही. इथे मी दिसत असेल तुम्हाला एंजलचा मेकअप करायला स्टार्ट केलेले. एंजलला कपडे वगैरे घालून घ्यायला सांगितले आणि त्याच्यानंतर जे माझ्याकडे सामान अवेलेबल होतं त्याच्याने मी तिचा मेकअप करते. कारण तिचं ना लहान आहे आणि त्याच्यामुळे तिला थोडंसं काय बोलतात, कोणत्या गोष्टीची हे नको व्हायला, ॲलर्जी वगैरे काय नको व्हायला, किंवा मग तिचा चेहरा खराब नको व्हायला, याच्यासाठी मी तिला जास्त काही यूज नाही करत, नॉर्मल करते. आणि जे माझ्याकडे होतं त्याच्यामुळे केलेलं, कारण की सरांनी अगोदर सांगितलेलं नाही आणि सडनली सांगितलं, त्याच्यामुळे माझी पण घाई झाली. हा ड्रेस मला मुळात आवडत नाही आहे, पण आता अवेलेबल नव्हता माझ्याकडे, त्याच्यामुळे मग मला हा तिला घालून जायला लागलं. 1-2 जणींना तिच्या फ्रेंडला विचारलं, बट ते मिळत नव्हतं. तर म्हटलं जाऊ दे, आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये करूया. पहिल्यांदा तिचे केस तर मी पूर्ण टाय करून घेतले, कारण मग थोडंसं कॉम्पॅक्ट वगैरे लावायला केस मध्ये येतात. मग सगळे टाय करून घेतले आणि माझ्याकडे होती ती तशी तिचं स्किन टोन माझ्याशी मॅच होत नाही आहे. ती जरा फेअर आहे ना, त्याच्यामुळे तिला नॉर्मल पावडर जरी लावला ना, बेबी पावडर वगैरे लावला ना, तरी होऊन जातं. थोडंसं माझ्याकडे कॉम्पॅक्ट होतं आणि थोडा बेबी पावडर असं लावलेलं. आणि इथे जसं मी ओपन केला कॉम्पॅक्ट, त्याच्यातला माझ्या याच्यातला स्पंच गायब झालेला. कारण हे माझ्या दोन्ही मुली आहेत ना, अशाच करतात. म्हणजे एंजलला तर मेकअपचा खूप शॉक आहे, मग ती काही घेत असते आणि मग ते इकडे तिकडे सर्व देते फाडून माझं सगळं सामान दोघेही. आणि त्याच्यामध्ये आता ही बारकी पण आलेली आहे, त्याच्यामुळे ती पण तसंच करते. खरं तर तो एंजलने नाही तर छोटीनं माझा तो स्पंज हरवला आणि माझ्या लक्षातच नाही. ते आत्ता मला समजलं की आम्ही बदलापूरवरून येत होतो तेव्हा मी ते तिला खेळायला दिलेलं गाडीमध्ये. त्याच्या वेळेस मग तिने स्पंज त्याच्यातला कुठेतरी हरवून टाकलेला. असं झालेलं आहे ह्याचा प्रॉब्लेम. मग तिला मी हाताने सर्व हे करून घेतलं. थोडंसंच लावलेलं, जास्त नाही. थोडंसं तिला बेबी पावडर लावलेला. त्याच्यानंतर हलकासा आयशॅडो वगैरे लावून छोटी माझ्याकडे टिकली होती, तिला म्हणजे सूट होईल अशी टिकली माझ्याकडे होती, ती लावलेली तिला. थोडासा आयशॅडो लावलेला, पिंक कलरचा आयशॅडो लावलेला आणि थोडीशी पिंकिश रेडिश अशी लिपस्टिक लावलेली आणि थोडंसं ब्लश, एवढंच केलेलं तिला नॉर्मल. बाकी काय नाही. मी तिच्यासाठी म्हणजे माझ्यापेक्षा ना तिचे जास्त सामान आहे माझ्याकडे, नेकलेस, बांगड्या वगैरे असं म्हणजे भरपूर तिचं सामान आहे. तर आम्ही दोघीही तेच यूज करतो. पण ते कसं ना नाजूक असल्यामुळे मग मी तिला ते जास्त, तिच्यासाठी मी तशा वस्तू घेते. कारण तिचे काही फंक्शन्स वगैरे असतात तर माझ्यापेक्षा तिला जास्त गरज असते त्या गोष्टींची. ती सगळं डान्स वगैरे आणि काही खूप असतात तिचे कार्यक्रम. तर मग तिला नाजूकचं असं एक गळ्यात घातलेलं आणि बांगड्या पण होत्या माझ्याकडे. बांगड्या त्याच्या मॅचिंग आता शोधल्या नाही मी, पण ज्या मोतीच्या मला मिळाल्या तर म्हटलं त्या घाल, आता जाऊ देत, कारण लेट पण होत होता. त्याच्यात बाबू पण उठलेली. मग म्हटलं आता जे आहे ते त्याच्यामध्येच करूयात आपण. हे बघा, हे छोटंसं नेकलेस आहे, हे लावलेलं, हे घातलेलं मी तिला. छान दिसत होतं, सिम्पल लुक होता पण ठीक होता. आणि त्याच्यानंतर नेकलेस होत्या, जो दुसरावाला नेकलेस होता ना तो थोडासा याच्यावर मॅच नव्हता होत. मग हा छोटासा मल्टी कलरचा होता, मग हा घेतला. कारण की हा मल्टी कलर आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना तिचे जे डायमंडचे कानातले आहेत ना त्याच्याबरोबर ते मॅच होतात. आणि हे मोठी कलरचे तिला बांगड्या घातलेल्या, बस सिम्पल केलेलं. आणि त्याच्यानंतर केस तिला मी बोली वर केस घेऊन बांधते, पण नको म्हटले, अर्धे मला खाली ठेव आणि अर्धे राहू देत. त्याच्यासाठी मग तसं केलं मी. आणि तिला त्याच्यावरती मी दुसरा क्लिप पण घेतलेला. आता खूप सारे निघालेले ते तिला घेतलेले आणि मग ते तिला तोवाला लावला. तिला विचारलं मी पहिल्यांदा, असे करू केस, असे करू नको, असेच ठेव, मग ते तसं केलेलं.
is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world but keep the sky on your mind. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world but keep the sky on your mind. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Flying, get on.
Dangerous times, don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world, but keep the sky on your mind. रेडी. आता माझ्याकडे जे अवेलेबल होतं ना मी तसं तिला रेडी केलेलं, कारण की एंड मोमेंट वरती सरांचा मेसेज आला. कलर पण थोडंसं मॅचिंग काहीच नाही मिळालेलं आहे. हा नेकलेस सिंपल छोटासा घातलेला आहे आणि हा थोडासा फेंट पिंक आहे, हा डार्क पिंक झालेला आहे तिचा ड्रेस. तर जाऊ देत, आता जे आहे ते आहे. त्यांचं वाटतं डान्सचं शूट करणार आहेत सर. चला 7 वाजले, एंजल रेडी झाली. तुझी फ्रेंड आली की तू जा. हा बाय 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 कर. बाय कर दीदीला. चल 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 अंजली, तिच्या घरी जा आणि बघती येते का, आणि जाताना मला आवाज देऊन जा. हा हा जा. आली हा, मी बघते. दिसत नसेल थोडीशी. बाय. आरामात जावं ग. बाबूला मी नुकतंच झोपवलेलं आणि त्याच्यामध्ये हे खाली वाजायला लागलेलं. म्हणजे आता गणपती आणि काही दहीहंडी वगैरे असे फंक्शन आलेले आहेत. हा इथे बिल्डिंगच्या खालीच गणपती बसतो, सार्वजनिक आहे. तर गणपतीचं आगमन झालेलं आमच्या इथे, त्याच्यामुळे सर्व ढोल वगैरे वाजवत आहेत मुलं. आणि बाबूला मी नुकतंच झोपवलेलं, पण ती काही जास्त झोपेत होती त्याच्यामुळे ती उठणारे नव्हती. खिडकी वगैरे बंद करून घेतलेलं आणि एंजल पण आलेली त्याच्यामध्ये. तर तिला विचारलं आज डान्स कसं झाला, सरांनी कसं घेतलं वगैरे. तर ती आल्यावरती सर्व सांगत होती की असं घेतलं डान्स, ते झालं, मग मी पुढे होती, मग मला मागे घेतलं, मग परत हे झालं, असं झालं, मग मला परत पुढे घेतलं, अशा सगळ्या गोष्टी सांगत होती. आणि मग माझ्या फ्रेंडचा ड्रेस पण खूप छान होता, तिला मग माझा आवडला. मग आम्ही विचार केला आपण एक्सचेंज करूया का. तिला माझा आवडला, माझा तिला आवडला, असं चालू होतं तिचं. त्याच्यानंतर मग सगळं आवरून वगैरे तिचं सर्व चेंज केलं. एंजूला जेवण देते, नॉनव्हेज बनवलं त्याच्यामुळे ती खात नाही, तर तिला चीज वगैरे टाकून थोडंसं सॉसेस लावून दिलेले. आणि मागे तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल, कारण गणपतीचे आता सगळे इथे चाललेले आहे. आमच्या इथे गणपती वगैरे आलेले आहे ना, त्याच्यामुळे मुलं सर्व ढोल वगैरे वाजवत आहेत. चला एंजलला जेवण देते पटकन, बाबूला पण भरवते. बाबू आत्ताशी उठली.
व्लॉग एंड होत आहे. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय, गुड नाईट. आणि परत एकदा भेटूया उद्या अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. बाय, गुड नाईट.